दुसरा सामना येतो या लीग स्टेज मधील आपल्या समोर. एकीकडे SB11 आणि त्यांच्या विरोधात विहान 11. SB11 न टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि प्रथम फिल्डिंग साठी पाचारण करण्यात आले ते विहान 11 या संघासाठी. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन विवेक आणि आदरणीय दीनानाथजी पाटील यांचं देखील सहर्षमय स्वागत भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये. मनाच्या अंतःकरणातून त्याचं कर्तव्य हार्दिक हार्दिक असं स्वागत. जगदीश आणि विघ्नेश आणि जगदीश आणि बॉलिंग मार्क वरती कॅप्टन विवेक. मॅच नंबर 2 या स्पर्धेचे आपण अनुभवत आहे. एकीकडे SB11 अंतर एकीकडे विहान 11. मॅच होते सुरुवात. 5 4 3 2 1 लेट्स गेम इज ऑन. SB11 आणि त्यांच्या विरोधात विहान 11. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. शुड बी गुड गेम. लेट्स फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा इनफिल्डच्या वरून स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट मध्ये चाललाय बॉल. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर सीमा पार येतोय. हा चौकार. पहिलाच बॉल मध्ये स्वागत केलं कॅप्टन विवेकचं या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग स्वीकारले आणि बॅटिंग मध्ये आम्हाला धावा हव्या आहेत हेच दाखवतोय. पहिल्या बॉल मध्ये सलामीच्या भूमिकेत आलेला विघ्नेश. जगदीश ऑन स्ट्राईक आहे. गॅप मधून ढकलला बॉल. अप्रतिम टायमिंग. गॅप मध्ये बॉल स्वीपरला मिळतो. आणखी एक चौकार. जबरदस्त बॅटिंग. 2 बॅक टू बॅक चौकार. चौकार ट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर विघ्नेश. बॅटची कडा. वेल अटेम्प्ट. एफर्ट्स चांगले दिले फिल्डरनं परंतु बॉल चाललाय सीमा पार. डीप थर्ड मॅन मध्ये तो चौकार. प्रयत्न लाजवाब. लगातारचा तिसरा चौकार. चौकार ट्रिक मैदानाच्या आतमध्ये बॅटर विघ्नेशच्या बॅटमधून. तीन बॉल मध्ये धावसंख्या ती 12. बॉल नंबर 4 पुढे टाकलेला बॉल. पुलचा फटका. पुल टरलाय सक्सेसफुल. काऊ कॉर्नर फेसला येतोय हा भव्य षटकार. कॅप्टन वरती आक्रमण चढवले पहिल्याच षटकात. सरस सेनापतीवरती हा थेट हल्ले चढवले जातात. टोटल 4 बॉल मध्ये धावसंख्या ती 18 अंकावर. विवेक वरती मोठे हल्ले चढवलेत खरं तर बॅटर विघ्नेशनं. डान्सिंग डाऊन द विकेट. मादक सौंदर्य फटक्यात क्षेत्ररक्षक येतोय यश. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. व्हाईस कॅप्टननं पकडले जेल. इथून मात्र विस्फोटक पारीचा संपतोय खेळ. अंतिम बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील. धावसंख्या आहे ती 18 अंकड्यावरती. KTC.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूयात शुभ स्वागत आणि त्यानंतर तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिलं षटक कॅप्टन विवेकचं. धावसंख्या आहे ती 18. अंतिम बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल स्विंग अँड मिस. इट्स अ डॉट बॉल. आणखी निर्धाव चेंडू आला अंतिम क्षणी. 2 बॉल चांगले हाताळलेत खरं तर विवेक कॅप्टननं. एका षटकात धावसंख्या ती टोटल 18 आकड्यावरती.
एक गडी बाद 18 ही धावसंख्या आहे. सध्या तरी टीम विहान 11च्या विरोधात खेळत असताना SP11 संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती एक गडी बाद. यश आलाय बॉलिंग मार्क वरती. टीमचा व्हाईस कॅप्टन एका षटकामध्ये धावसंख्या 18 बलाढ्य लक्ष्याकडे वाटचाल करतोय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या भरपूर धावा आल्यात मित्र म्हणेल टीम SP11 संघासाठी. पहिलं षटक संपल्यानंतर टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करतोय तो SP11. सुसज्ज सुरुवात. दिमागतीचा बॉल फटका प्रतिमाला कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. P2चा षटक पहिल्याच बॉलमध्ये मिळाली आहे ती सिंगल. सिंगलला धावसंख्या आहे ती 19 या आकड्यावर. पहिलाच बॉल वेगवान होता यश यांचा आणि ते मात्र एकच धाव मिळते डीप स्क्वेअर लेग मध्ये. कमबॅकिंग षटक हवंय वाईस कॅप्टनच्या या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये टोटल 18 गेल्या. कॅप्टनच्या षटकात वाईस कॅप्टनला कमबॅक करावाच लागेल. खोलात टाकलाय बॉल. वेल बॉलिंग डाऊन द ग्राउंड खेळलाय लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग सर्व काही पाहायला मिळालं. चांगला बॉल टाकला यशनं. त्यानंतर चांगला फटका ड्राईव्ह केला लॉंग ऑनला. फिल्डिंग देखील अप्रतिम झाली. सर्व काही पाहायला मिळालं या बॉलवरती. धावसंख्या मिळते 1 धावसंख्या 3 रन्स. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस टीम SP11. खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. कॅप्टन विवेक लोवर कॅच अप्पर मध्ये कन्वर्ट केली आहे. पकडले अप्रतिम कॅच. आणखी एक धक्का लॉंग ऑफ मध्ये बसतोय टीम SP11 ला. दुसरा धक्का. न्यू बॅटर इन दिनेश. कमबॅक करतो यश बॉलिंग मार्क वरती. चांगला बॉल यशचा कट करण्याचा प्रयत्न होता वेगवान पद्धतीनं. विकेट किपरच्या हातामध्ये. एकही धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू फेकलाय कॅप्टन वाईस कॅप्टन यशनं. कमबॅक करण्याचं सामर्थ्य ठेवलं या षटकामध्ये. आवश्यकता होती पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. नेत्र दीपक गोलंदाजी चालू आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फुलटास बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये ढकललाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय. काव कॉर्नर फेस मधून निघालाय. सीमा पार येतो चौकार. फुलटास बॉल होता. चुकी केली लाईन मध्ये यशनं. त्याचा फायदा घेतला बॅटर दिनेशनं. पोलात टाकलेला बॉल अनप्लेबल बॉल. पंचांकडे लावली अपील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचं सांगणं नो एज. कोणत्याही प्रकारची एज नव्हती तिथे पंच सांगतायत. षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आल्या त्या टोटल 6. फार चांगली गोलंदाजी यशची. कमबॅकिंग स्पेल. 2 षटकांमध्ये धावा त्या धावफलकावरती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड.
प्रणव आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. हे कमबॅकिंग स्पेल हाताळलं व्हाईस कॅप्टन यशनं. आता या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर चांगली गोलंदाजी होईल का. तिसरं षटक सुरुवात झाली आहे. खोलात टाकलाय बॉल, डाऊन द ग्राउंड केलाय, लॉंग ऑन मध्ये आलाय. खरं तर विवेक कॅप्टन वेगन आला. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. मोमेंटम शिफ्ट केलं. पहिल्या षटकात आक्रमक क्रिकेट तुम्ही पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये यशचं संतमय क्रिकेट तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये सुरुवात देखील संत गतीने झाली आहे. म्हणजे यशनं जो कमबॅक करून दिलाय त्याचा फायदा या षटकामध्ये थोडा होतोय मी तर म्हणेल. दुसरा बॉल, प्रणवचा दुसरा बॉल, खूप टप्प्याचा बॉल होता, अचंबित करणारा बॉल, नाका वाटून गेला. परफ्यूम डिलिव्हरी हाताळले खरं तर गोलंदाजी मार्कवरती प्रणवनं. 1 more डॉट बॉल. डॉट बॉलला शिरकाव या मॅचमध्ये पुन्हा एकदा. पहिल्या षटकात 18 गेल्यानंतर असं वाटलं मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय बॅटिंग करणारा SB11, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक केलं यशनं. तिसऱ्या षटकात देखील प्रणव योग्य टप्प्यावरती बॉल हिट करतोय. मिस्टामिक स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडले कॅच. 1 more विकेट डाऊन टीम SB11 ला लागतोय. आणखी एक धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता KTClive.in च्या माध्यमातून फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाची जजमेंट योग्य कॅच पकडली, फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का लागतोय SB11 ला. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रणवने मिळवला ब्रेक थ्रू. खरं तर ओव्हर नंबर 3 मध्ये तिसऱ्या बॉल मध्ये तिसरा धक्का. नेल्सन फिगर आकडेवारी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये तिसऱ्या बॉल मध्ये तिसरा धक्का. आणखी एक फटका बसलाय. विकेट कीपर डाऊन द बॉल, नो मिस्टेक बाय द विकेट कीपर. लगातारची दुसरी झेल पकडले आणि आणखी एक फलंदाज आल्या पावली माघारी परतोय. तू चल मैं आया, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. लागलाय चौथा धक्का SB11 ला. ऑन विकेट हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिक बॉल वरती प्रणव बॉलिंग मार्क वर 2 लगातारचे विकेट मिळवतोय. त्यानंतर कमबॅक देखील करतोय. मी मगाशीच म्हटलं यश वाईस कॅप्टननं कमबॅक केलं या मॅच मध्ये. मोमेंटम शिफ्ट केलं पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॉलिंग चालू आहे. आणि बॉलिंग खरं तर काल आपण पाहिले असेल ISPL सीझन 2 मध्ये साहिल लोंगलेची अप्रतिम होती. लॉंगॉनच्या डोक्यावरून उडवला बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी विकेट हॅट्रिक बॉल वरती येतोय षटकार. कर्जत एक्सप्रेस साहिल लोंगले मॅच टर्निंग बॉलिंग खरं तर केली कालच्या मॅच मध्ये. ISPL मध्ये तुम्ही सामना पाहिला असेल. कर्जतचा अभिमान खरं तर झलकवला साहिल लोंगलेनं. त्याला देखील खरं तर शुभेच्छा पुढील मॅचेस साठी. या स्पर्धेच्या वतीने देखील आपण देऊया शुभेच्छा. यावर्षी 2 वाईट बॉलचा इशारा यंगस्टर ISPL सीझन 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कडाव गावचा नितू माली, त्यानंतर उमरोली गावचा सितारा साहिल लोंगले. हे कर्जतचे 2 खऱ्या अर्थानं अभिमानास्पद खेळाडू एक अभिमानास्पद खेळ करतील हीच अपेक्षा आपण ठेवूयात. वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू होतोय. पंच सांगतायत गौतम सर षटक संपले. ओव्हर कंप्लीटेड, 3 overs कंप्लीटेड. स्कोर कार्ड वरती दावा 32 ऑन बोर्ड. 4 विकेट लॉस टीम SB11 in this match. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पंचांकडे लावली अपील. फिंगर गोज अप. 1 more विकेट डाऊन. 5वा धक्का. लेग बिफोरची शिकार ठरतोय. फलंदाज बॅटर हॅज टू डिपार्ट.
पाचवा धक्का 32 या धावसंख्येवरती. यशनं पहिलं षटक कमालीचं फेकलंय आणि पुन्हा कॅप्टन विवेकनं वाईस कॅप्टन वरती विश्वास ठेवलाय मॅच मध्ये. यश अप्रतिम पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक घेऊन आलाय. चौथ्या षटकात वैयक्तिक दुसरं षटक, दुसरा स्पेल हाताळतोय. पुन्हा फटका बसला, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. वॅकेंट एरिया गॅप मोठी होती, त्याच कारणाचं एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. तोपर्यंत मिळाला धावा 2, एकच मिळाली आहे. दुसरे होऊ शकले असते परंतु कम्युनिकेशन जुळलेलं नाही. दोन फलंदाजांचा रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या आहे ती टोटल 33 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 18 ने सुरुवात केली SB 11 टॉस जिंकल्यानंतर आणि असं वाटलं की कितीतरी मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल, परंतु इथे पुन्हा थांबवलं यशच्या गोलंदाजीनं. त्यानंतर प्रणवच्या गोलंदाजीनं आघात करायचा होता मोठा. बॅट अँड बॉलचा इथे देखील संपर्क नाहीये. 7व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि असं असताना आता गोलंदाजी मार्कवरती ॲडव्हान्टेज मिळाला यशला देखील. पहिल्याच बॉलमध्ये विकेट, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर एक सिंगल, पुन्हा निर्धाव चेंडू आलाय. एक विकेटचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा विकेटची दाट शक्यता आहे. फुलटास बॉल, लाईन चेक केली जाईल. गौतम सर सांगतायत 2 जमिनी समांतरात कवायत करून सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती 34 ऑन बोर्ड. अर्धा संघ पवेलियन मध्ये पोहोचलाय, डगआउट मध्ये पोहोचलाय. त्यानंतर धावसंख्या ती 34. कमबॅक केले मागील 3 षटकात विहान 11. धीम्या गतीचा बॉल, मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी करून गेला, लिव्ह केलाय बॉल. क्लीन बोल्ड, लेग स्टिक वाकवले, बॅटरी सोयटी, लागलाय 6वा धक्का टीम SB 11 ला. वेगवान बॉल, यश वाईस कॅप्टन अप्रतिम स्पेल आणखी एक हाताळतोय. या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 2 आणि 2 फलंदाज बाद झालेत. यशनं मागील षटकामध्ये देखील 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला होता. टोटल त्यानं 8 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल आणि 3 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलं. म्हणजे मॅच मध्ये टर्निंग स्पेल होता, खरं तर टर्निंग पॉइंटचा स्पेल वाईस कॅप्टन यशनं खऱ्या अर्थानं फेकला या मॅच मध्ये आणि या 2 स्पेलनं पुन्हा पुनरागमित झाला या मॅच मध्ये. मोठ्या लक्ष्यापासून थांबू शकला खरं तर SB 11 ला यशचा हा स्पेल. 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या 8 आणि 3 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलं. आणि त्यानंतर प्रणवची देखील फार चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 6, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आल्या 2 विकेट घेत 2 धावा आल्या फक्त. आणि त्याच कारणासह धावसंख्या येते धावफलकावरती 34 ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. अंतिम स्लॉकचं षटक, भैरवीचं षटक. या षटकात फलंदाजांचा बोलबाला तुम्ही पाहिलाय, परंतु कमबॅकिंग स्पेल हाताळेल का पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 5 मध्ये उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय, पोहोचू शकलेले नाहीयेत. झेलनं पकडण्याचं स्वीकारलं, त्यानंतर धावा मिळाला त्या बॉलवरती 2च्या मदतीने धावसंख्या येते 36. 36 धावा ऑन बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. 18 पहिल्या षटकात अद्याप तरी मागील काही 19 बॉलमध्ये फक्त 18 धावा आल्यात. एकतर कंप्लीट केले, एकच धावेमध्ये समाधान, दुसरीचा प्रयत्न होत नाही. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 37 धावा आहे धावफलकावरती. 37 ऑन बोर्ड. तिसरा बॉल घेऊन तयार शेखरचा बॉल, निर्धाव चेंडू आहे. सर्व काही सुरलीत. दुसऱ्या षटकात कमबॅक झाला, तो कमबॅक खरं तर सातत्यात ठेवला खरं तर फिल्डिंग करणारा टीम विहान 11. धावसंख्या ती 37, 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात 18 आल्यानंतर असं वाटतं होतं की हाय स्कोरिंग मॅच आणखी एक पाहायला मिळेल, परंतु अद्याप तरी लो स्कोरिंग मॅच कडे आता आपण वाटचाल करतोय. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 37 धावा आहेत लो स्कोरिंग मॅच कडे. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात क्रिकेटचा खेळ बदलत असतो. याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या षटकात 18 आल्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट, रनआउटच्या स्वरूपात बॅटरी जोयोटी, आणखी एक फलंदाज बाद. 7वा धक्का. आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल. 37 धावा आहेत. लो स्कोरिंग मॅच. पहिल्या षटकात 18 आल्या, मागील 23 बॉलमध्ये फक्त धावा आल्या त्या फक्त 19. आणि त्याच कारणामध्ये मधला फलीचा भार खऱ्या अर्थानं डगमगला SB 11चा. आणि SB 11 संघाचा डगमगलेला भार कोणत्याच फलंदाजाला उचलता आलेला नाहीये. त्याच कारणास्तव पुन्हा बॅकफूटवरती आहे तो SB 11. 37 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील. पूर्वार्धाचा खेळ. अंतिम बॉल खोलात टाकलाय, जड मध्ये टाकलेला बॉल खणून काढलाय लॉंग ऑन मध्ये. एकतर कम्प्लीट मिस फिल्डिंग याची, तोपर्यंत 2 मिळाल्यात. 2च्या मदतीनं धावसंख्या 39. 2 आणि 1 तिसरीच्या शोधात बॅटर आउट. 8वा धक्का. 39 या धावसंख्येवरती 8 गडी बाद. सत्र संपले. उत्तरार्धाचा खेळ आता चालू होईल. धावसंख्या करायच्या त्या 40. पॉवर 2 धावांची पेनल्टी होती आणि त्याच कारणास्तव धावा ऍड होत आहेत. 2:41 धावा धाव फलकावरती. 42चं टार्गेट विहान 11 संघाच्या विरोधात. 39 जमवल्या. पेनल्टीच्या 2 ऍड होत आहेत. 41. 42ची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग सजवा लगेच. यानंतरचा सामना आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय विहान 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खुशी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती आहे यानंतर आपला सामना आहे. खरं तर विहान 11 ऑनगोईंग मॅच मध्ये. तत्पूर्वी मी खुशी 11 संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपला स्क्वॉड घेऊन आपण तयारीत राहायचंय. इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर इनिंग संपल्यानंतर टॉस करण्यासाठी ही महत्वाची विनंती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चला 12 प्रतिनिधी. 42चं टार्गेट विहान 11च्या विरोधात. दिनेश बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल अप्पर कटचा फटका डीप थर्ड मॅनला.
अंतिम क्षणी फिल्डिंग चांगली आहे. वेल फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केले दोन क्षेत्ररक्षकांनी. तोपर्यंत धावा मिळाला त्या बॉलवरती दोन न धावेचा श्रीगणेश. 42चं टार्गेट. 29 बॉल मध्ये आता 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना लवकर फिनिश होईल का यावरती देखील लक्ष आहे, कारण हे धावांनी भरलंय मैदान. पहिल्याच मॅच मध्ये 70चं टार्गेट. धावा डिफेंड जरूर झाल्या, फक्त 8 धावसंख्येने सामना जिंकला. या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे. दुसरा बॉल पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटर स्वतःहून निघाला करतात. चांगली खेळाडू वृत्ती आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता बॅटर शेखर मात्र एक चांगल्या खेळाडू वृत्तीनं स्वतः निघतो, कारण त्याला जाणवलं बॅटची कड आहे. अंपायरच्या डिसिजनची वाट न बघता तो निघाला डगआउट मध्ये. हे क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतं आणि तेच कार्य केलंय भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये बॅटर शेखरच्या माध्यमातून. ऋतिक गेलाय खरं तर नवीन फलंदाज. ऋतिक जातोय. पहिल्याच बॉलमध्ये वेल फिल्डिंग, दोन क्षेत्ररक्षकांकडून पार्टनरशिप फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये लगेच सफलता. एक क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं चांगली फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा चांगला असणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. पहिल्याच बॉलमध्ये 2 आल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये विकेट. 3 देखील होऊ शकले असता. कदाचित या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार उपयुक्त ठरत असतात. बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे क्रिकेट, परंतु तुमची फिल्डिंग हा तितक्याच ताकदीची असणं गरजेचं आहे. तुम्ही बॅटनं बॉलनं भरपूर काही चांगलं करा, परंतु तुम्ही फिल्डिंगनं जेव्हा खराब प्रदर्शन करताना त्यावेळी तो सामना तुम्हाला निश्चित गमवावाच लागतो. हा क्रिकेटचा खेळ बरंच काही सांगून जातोय. 2 बॉलमध्ये धावसंख्या 2. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये ऋतिक, लेफ्टी बॅटर, नेहमी आक्रमक आपण पाहिलाय. तिसरा बॉल बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉलमध्ये धावसंख्या येते 2 आकड्यावर. 40ची आवश्यकता आहे. मॅच संपलेला नाहीये खरं तर. लो स्कोरिंग मॅच ऑलवेज टफ होताना आपण पाहिलंय. बॉल नंबर 4 कट करण्याचा प्रयत्न अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत गौतम सर एक्स्ट्राची धावसंख्या येते 3 आकड्यावरती. बॉल संपले ते 3 बॉलमध्ये 3. प्रत्येक बॉलमध्ये एकेरी आले असं चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. 42चं लक्ष मोठं लक्ष नाहीये हे माहिती आहे बॅटर्सना देखील. स्लोवर बन धीम्या गतीनं चतुरात्मक गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 42चा बचाव होऊ शकतो क्रिकेटमध्ये आणि हेच दाखवतोय बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकात बॉल नंबर 4 येतोय निर्धाव. 4 बॉलमध्ये धावसंख्या येते 3. बॉल नंबर 5 घेऊन तयार होतोय बॉलिंग मार्कवरती दिनेशचा बॉल आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये घेतलाय. फ्लिक अँड क्लिक. ऋतिकच्या बॅट मधून येतोय हा मोठा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 9. येणारा मोठा फटका या मॅच मध्ये विजयाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या विहान 11ला. या मॅच मध्ये टॉस गमावला होता विहान 11नं. पहिल्या षटकात 18 गेल्या होत्या. त्यानंतरचा कमबॅक या मॅच मध्ये बरंच काही सांगून जातोय. अंतिम बॉल ओव्हर फुल टॉस. पॉइंट मध्ये मिस फिल्डिंग, कॅच ड्रॉप. चुकीला नाहीये क्रिकेटमध्ये माफी. प्रयत्न चांगले होते परंतु बॉल पोहोचलाय डीप पॉइंट मध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. धावसंख्या येते 11 आकड्यावरती. गौतम सर सांगतात पुन्हा एकदा षटक संपलंय. आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट ऑफ दिस चेस. धावसंख्या येते 11. 42चं टार्गेट. आता येणारे 24 बॉल 31ची आवश्यकता.
वॉड शॉट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फिल्डिंग अप्रतिम. ज्या दर्जाचा फटका होता त्याच दर्जाची फिल्डिंग अप्रतिम. क्लासिक फटका होता यशचा, परंतु त्यामध्ये फिल्डिंग देखील वेल सर्व काही पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये बॅटिंग देखील त्याच पद्धतीनं फिल्डिंग अप्रतिम केली आहे. खरं तर लॉंग ऑफ मध्ये प्रयत्न लाजवाब एफर्ट दिलेत. खरं तर रितेश बॉलिंग मार्क वरती. यशचा सुरेख फटका होता, त्यानंतर धाव मिळाली ती फक्त 1. धावसंख्या ती 12. 30 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. टोटल बॉल शिल्लक आहे 23 बॉल 30. लक्ष मोठं नाहीये. एक मोठा फटका संपूर्णपणे मॅच कंट्रोल मध्ये येऊ शकते. लोअर फुल टच बॉल स्वीपचा फटका ऋतिकच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा षटकार. मॅच सोपी झाली. मी मगाशीच म्हटलं एखादा षटकार मॅच सोपी होईल. खरं 23 बॉल मध्ये करायच्या होत्या 30. या बॉल मध्ये आलाय षटकार. आता 22 बॉल मध्ये करायच्या 24. सामना लवकर फिनिश करायचा देखील मानस असेल खरं तर विहान 11चा देखील. रन रेटच्या अनुषंगाने जर आपण सामन्याचा विचार केला ना तर जितक्या लवकर धावा जमवता येतील ना तितक्या लवकर जमवणं फार गरजेचं आहे विहान 11 संघासाठी देखील. रन रेटसाठी खरं तर लीग स्टेजमध्ये रन रेटला फार महत्व आहे. 18 धावा धाव फलकावर. 24 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 22. फ्लिक करण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळलाय. लेग बिफोरची शिकार ठरलाय. ऋतिक मात्र होतो इथे बाद. LBW च्या स्वरूपात. बॅटर इज OUT. ऋतिक हॅज टू डिपार्ट. तीन बॉलचा खेळ बाकी या षटकातील. विकेट मिळाली महत्वाची. ऋतिक इन कंट्रोल मध्ये दिसत होता या मॅच मध्ये. तो देखील होतोय बाद. विवेक आलेत कॅप्टन बॅटिंग मार्क वरती. लवकर सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये ऋतिक देखील बाद होतोय. बॉल नंबर 4 रितेश. ऑन स्ट्राइक कॅप्टन विवेक. विवेकचा पहिलाच बॉल वाट शॉट गॅप मध्ये निघून गेलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. कॅप्टन विवेकचा पहिला हा चौकार. दोनही कॅप्टन वाईस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीनं यशनं कमबॅक केलंय मॅच मध्ये. त्यानंतर महाग ठरला होता कॅप्टन विवेक. त्यानंतर वाईस कॅप्टननं स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवला आणि तिथून त्यानं धावा वाचवल्या. 2 षटकात अवघ्या अटॅच दिल्या आणि त्यानंतर 3 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलं. यशला वाईस कॅप्टनची चांगली केली. त्यानंतर विकेट गेल्यानंतर विवेक कॅप्टनचे एक जबरदस्त खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आल्या चौकार ठोकलाय. 27 धावा आहेत. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडलं. का धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन केलंय आणि त्यामध्ये फसलाय फलंदाज विवेक. कॅप्टन हॅज टू डिपार्ट. सत्तावीस धावा आहेत. 15ची अजून आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या षटकातील अंतिम बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इनफिल्ड वरून. वाईट बॉलचे सांगता होते पंच नितेश सर सांगतायत. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे. 28 धावा आहेत. 42चे लक्ष. 14ची आवश्यकता अजूनही. दुसरं षटक
प्रगती पथावरती आपण पाहतोय. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या ते 28, 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, पकडले इथे कॅच, आणखी एक धक्का, बॅटर इज आउट. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ते 28. 14ची आवश्यकता येणार 18 बॉल मध्ये. माफ करा, 2 षटकांमध्ये धाव संख्या 23. 23 धावा आहेत 2 षटकांमध्ये. 19ची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये आता 19ची आवश्यकता आहे. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. 18 बॉल मध्ये 19. या षटकात जर कमी धावा आल्या तर पुन्हा संघर्ष करू शकतो या मॅच मध्ये SB11. परंतु या षटकात किमान 8 ते 10 धावा आल्या तर सामना सोपा होईल. खरं तर विहान 11 संघासाठी देखील वाईस कॅप्टन यश ऑन द मार्क, ऑन स्ट्राईक. कॅप्टन विवेक बाद झाल्यानंतर आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. 18 बॉल 19. लक्ष्यचा पाठलाग करणं आता कठीण नाहीये, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाहीये. 18 बॉल मध्ये 19. पहिलाच बॉल, अप्रतिम फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला फटका होता. यशचा धावा मिळतात त्या बॉलवरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 25 धावा धाव फलकावर. 17ची आवश्यकता आता इथूनही. बॉल देखील शिल्लक आहे. 17 रन बॉल इक्वेशन आहे, त्यामुळे प्रत्येक निर्धाव बॉल महत्वाचा SB11 संघासाठी. फुल टॉस बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे. धाव मिळणार नाहीये. कॅच ड्रॉप जीवनदान वाईस कॅप्टन यश साठी जीवनदान. खरं तर कित्येक बोचेल करा अर्थानं टीम फिल्डिंग करणाऱ्यासाठी. चुकी केली या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप केली, त्यानंतर हा फटका, हवेच्या विरोधात स्ट्रोक. 1 मोर कॅच ड्रॉप, 1 मोर कॅच ड्रॉप. रनआउटची संधी देखील होती. चुका होत आहेत दोनही बॉल मध्ये. मागील मॅच मध्ये पुनरागमित होऊ शकला असता SB11. फिल्डिंग न केल्यात चुका. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका केला होता, त्याच कारणास्तव बॉल सीमा पार जाऊ शकलेला नाही. धावा मिळतात 2. धाव संख्या येते 27 आकड्यावर. नागपूरला जाऊन सेन्सेबल पुश केलाय. पुश करा आणि खुश राहा हे समीकरण या मॅच मध्ये. दुसरीसाठी निघालेत. रनआउटची संधी, पोहोचलेत. गुड रनिंग, गुड रनिंग 2 फलंदाजांमध्ये. धावा मिळतात त्या 2-2च्या मदतीने. धाव संख्या येते 29. 13ची आवश्यकता आहे टोटल अजूनही. बॉल शिल्लक आहेत 14. 14 बॉल मध्ये 13. या 2 बॉल मध्ये किमान 2 ते 3, 3 ते 4 धावा. त्यानंतर अंतिम षटकामध्ये सामना फिनिश. त्यानंतर देखील एक चांगल्या स्थितीमध्ये सामना फिनिश होऊ शकतो. तिम्यागतीचा बॉल बॅट चिकडा. यावेळी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे शॉर्ट थर्डमॅनला झेल. संपतोय वाईस कॅप्टन यशचा खेळ. तेरा बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. प्रणव गेलाय नवीन फलंदाज. यशला मिळाले 2 जीवनदान, त्याचा फायदा घेऊ शकलेला नाहीये.
याच्या अंगात ते सगळं योग नाही. येणारे 13 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रणव न्यू बॅटर. स्विचचा प्रयत्न. बॅटर इज आउट. गेल्या पावली माघारी पडतील. LBW च्या स्वरूपात लागला आणखी एक धक्का. टीम विहान 11 ला आता 12 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता. युवराज जातोय. 6वा धक्का या लो स्कोरिंग मॅच मध्ये विहान 11 ला. आता 12 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता आहे. मॅच खरं तर तुळशीची बनली आहे. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतो. येणारे 12 बॉल 13 ची आवश्यकता आहे. 6 फलंदाज बाद झालेत. पुन्हा प्रेशर मध्ये विहान 11. SB11 न कमबॅक केला. ओव्हर नंबर 3 मध्ये जगदीश. फार चांगली गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला. हे षटक फार महत्वाचं आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जेलची शक्यता. 7वा धक्का लागलाय विहान 11 ला. बॅटर इथून होते बाद. मॅच आता पुन्हा तुळशीची बनली आहे. काय तर असं वाटलं होतं सुसाट गतीने या लक्ष्याचा पाठलाग होतोय सहजरित्या. डास सल्ला करतर फलंदाजीचा क्रम या मॅच मध्ये. 7वा धक्का. 11 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता आहे. बॅटकल टाकू लाग. ते बॅटकल मारिले कॅचच उडील. कॅचच उडील त्या. 11 बॉल मध्ये 13. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार. बॉलर ऑन साइडला मोठा टोला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र वेल जज कॅच पकडले. इथे फलंदाज होतोय बाद. लास्ट 2 राहिला 2. आता ऑल आउट. आता कोण बॅट्समन आता ऑल आउट. हा आता अंपायरचा निर्णय. थांबा थांबा थांबा. हा मॅचच्या अगोदर आता आता थांबा पहिले अंपायर